उपस्थित होताना पाहायला मिळतात। एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चारोळीचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। किशोर 16 धावा आणि 1 गडी बाद। खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आणि फलंदाजी सुद्धा स्वीकारली। तर किशोर या पण सेकंड मॅन ऑफ द मॅच। तर 40+ या टेंबी खोडावे खेळाडूने दाखवून दिलं की आमची ही चर्चा आहे घर घर। आमच्या जोडीला आहेत आदरणीय मनोहर सर। आमच्या या टेंबी खोडावे 40+ ची खेळाडूंची सर्व गावातल्या लोकांना आहे आवड, कारण आमच्या गावचे सिनियर खेळाडू खेळतायत। सुभाष जी गावड आणि संतोषजी गावड यांच्याकडून चारोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर संतोषजी गावड आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत। तर या पण किशोर मॅन ऑफ द मॅच आणि किशोरला देऊया मॅन ऑफ द मॅच। सेकंड मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहेत मनोजी पाटील जोडले गेले। तत्पूर्वी आपण मनोजी पाटील आमचे जवळचे मित्र बहादुरीचा गोड आवाज या ऐकूया। धन्यवाद सर। तर एनसीसी सफाळे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय आपल्याला बघायला मिळतोय। तर कनाथ फायटर्स बहाडोली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। प्रतीक पाटील आणि सागर कुडू हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। संतोषजी गावड साहेब टेंबी खोडावे यांच्याकडून प्रमोदजी शेळगे सरांना 200 रुपयाचं कॅश प्राइज आले। धन्यवाद सर। तर कनाथ फायटर्स बहाडोली आपण बघतोय एका बाजूने फलंदाजी करताना प्रतीक पाटील आणि सागर कुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। तर पहिलं षटक पंकज गोलंदाजी मार्कवर। जे 40+ चे खेळाडू कोणी असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, ही आपणास नम्र विनंती असेल। तर प्रतीक पहिला चेंडू आपण बघतोय निर्धाव खेळला जातोय, थोडासा बीट होताना फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल। राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। प्रतीकच्या बॅट मधून आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होता प्रतीक, परंतु पायांची कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आणि चेंडू जातोय निर्धाव। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। धावसंख्या आपण बघतोय अजूनपर्यंत अकाउंट ओपन होत नाही कनाथ फायटर्स बहाडोली या संघाचं। लगातार 4 गडी बाद करण्याचा मान मिळवलेला आहे। इथे आपण बघतोय प्रतीकच्या बॅट मधून हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय। तेजस येतोय चेंडू खाली आणि गडी बाद होतोय। या ऐकूया आपण एक छोटीशी धून। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघायला मिळेल
सफाळे गावामध्ये स्पर्धा होती, धुम्याचं मैदान आणि 5 चेंडू 5 षटकार प्रफुल्लच्या बॅटमधून आणि सामना फिनिश झाला होता. 6 षटकार मारण्याची संधी आली नव्हती त्याला. इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एकदा येताना प्रफुल्लने अकाउंट ओपन केलंय. कनाथ फायटर्स बहाडोली हा संघ 1-1 या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ आहे. एनसीसी सफाळे संघाचा विचार केला तर पूर्ण पॅक टीम आपल्याला आज बघायला मिळते. खूप मोठी नावं आहेत. पहिले 8 क्रमांक आपण बघितले तर फलंदाजीसाठी मात्र खेळाडू आपण बघतोय 8व्या नंबर पर्यंत. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा. चेंडू क्रमांक आपण बघतोय 5. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर पंकज. प्रफुल्ल या वेळेला मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते. 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय. बाद होणारा खेळाडू जर आपण बघितला तर हार्ट हिटर फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये कनाथ फायटर्स बहाडोली संघाकडून खेळताना 39 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात आणि 3 गडी बाद केले होते तोच प्रतीक बाद झालाय. परंतु इथे आपण बघतोय आता सर्व मदार असेल ती प्रफुल्ल आणि सागरवर. आदरणीय सिराजभाई शेख सरांना विनंती करतोय सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. मीत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सफाळे गावचा हा एक खेळाडू आपण बघतोय मीत पाटील. इथे प्रफुल्लने हलक्या हाताने मीतचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर कनाथ फायटर्स बहाडोली हा संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. मीत अग्रिचषक बिरवाडीमध्ये थोडासा महागडा ठरला होता आणि त्याचंच कारण की मैत्री सफाळे संघाला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. परंतु इथे मात्र चांगली सुरुवात मीतकडून आपल्याला बघायला मिळते. इथे सागर कुडू जागा बुडवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटवर आला होता. पंच करण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. योग्य रीतीने खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मिस्टर मीत पाटील. सागर कुडू एलिव्हेशन बनवलं होतं. उजव्या शीच्या बाहेर येऊन लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 9 चेंडू झालेत. 9 चेंडूमध्ये अजूनपर्यंत चौकार षटकार आला नाही आणि हे तिन्ही बॅटर आपण बघितले प्रफुल्ल, प्रतीक, त्यानंतर सागर कुडू मोठे पटके खेळण्यापासून दूर राहिलेत आज. नाहीतर सुरुवातच चौकार षटकारांनी करतात हे. इथे आपण बघतोय सागर हलक्या हाताने सन्मान दिला जातोय चेंडूला. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येबरोबर 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. मीत पाटील अप्रतिम कामगिरी करताना आपण बघतोय सातत्याने. याच मैदानावर सफाळे प्रीमियर लीग गाजवली होती या खेळाडूने. प्रफुल्ल पाटील पूर्णपणे चुकलेला आहे चेंडू. धावसंख्या आपण बघतोय आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. 5 धावा फक्त धावफलकावर आहेत. 11 चेंडूमध्ये तब्बल 6 डॉट बॉल बघायला मिळतात आणि 5 सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल मिस्टर मीत. सुरेख अप्रतिम चेंडूला हाताळलं जातंय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इट इज अ 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 7 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. प्रफुल्लच्या बॅटमधून 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळाल्या. 7 धावा धावफलकावर. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
आदरणीय मनोज वैद्य सरांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर या. असं एका क्षणाला असं वाटलं की खरोखर आपण लावणी बघतोय. जबरदस्त नृत्य आपल्याला बघायला मिळतंय. जयवंत घटक यांच्याकडून आपण बघतोय काय सुरेख नृत्य झालं. आमच्या भागामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा कडक मंगल हा एक प्रेक्षक आहे, परंतु खरोखरच कडक डान्स करतोय. सुनील गोलंदाज सुनीत आणि या वेळेला आपण बघतोय प्रफुल्लच्या बॅटमधून सागरच्या बॅटमधून चेंडू निघून गेला आणि विनायक पाटील तिथे होते. अलगद झेलला गेलाय. सागर बाद होतोय. नवीन फलंदाज साहिल कुडू मैदानाच्या आतमध्ये येईल. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. चिखल माती ढेप लोट लोट ग सविता, चिखल माती ढेप लोट, चिखल माती ढेप लोट लोट ग सविता, चिखल. थँक्यू डीजे, थँक्यू. तर किशोर इथे उपस्थित आहेत. 40+ जो सामना झाला होता क्वालिफाय होण्यासाठी, तर आदरणीय मनोज वेद इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी अविनाश गावड सरांना विनंती करतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा. अविनाशजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते मनोज वैद सरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. यानंतर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे वळणार आहोत. अप्रतिम गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते सुनीत कडून. 3 चेंडूंचा खेळ होतोय सुदीप चव्हाण. अविश्वसनीय गोलंदाजी होताना आपण बघतोय. अंकुश पाटील सरांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार राहून गेला होता तो द्यायचा आहे. या स्पर्धेचे सल्लागार अंकुश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय किशोरला सन्मानित केलं जात आहे. बॅक टू बॅक 2 सामनावीर आपल्याला बघायला मिळाले. तर साहिल कुडू छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याला संबोधलं जात आहे. भाडोली क्रिकेटचा विचार केला तर खूप कमी वयामध्ये, वयाच्या 22व्या वर्षी एक उंच भरारी घेतली या खेळाडूने आणि तोच साहिल मैदानाच्या आतमध्ये षटकार मात्र त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सुनीत आपल्याला बघायला मिळेल. साहिल या वेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. शतरक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. तब्बल 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. विनायक पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय तेजसला, त्याच्यानंतर आपण बघतोय किरण, शुभम आहे, मीत आहे, बंटी. काय जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतात आणि धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. प्रकाशजी भोईर साहेब वाडीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख या पंचकृषीमध्ये आपल्याला बघायला मिळते. ते व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. वेलकम सर. रवींद्रजी घरत साहेब तसेच विनोदजी वैद्य साहेब आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या. तर रुपेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने स्वागत. तेजस गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू आहेत. हवेच्या विरोधात खेळायचं आहे. एका बाजूने प्रफुल्ल पाटील, दुसऱ्या बाजूने आपण बघतो साहिल कुडू. चौपडीला प्रफुल्लच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. शुभम हॅली पुढे सरसावलाय आणि क्षेत्ररक्षण केलंय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात.
इथे आपण बघतोय साहिलला बाद करणं गरजेचं होतं का? जयकांतजी तरे साहेब आणि रुपेशजी पागी साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर या. तर इथे साहिल बाद झालाय, परंतु साहिलला आणण्याचं कारण हे होतं की डाव्या हाताचा फलंदाज अमर येतोय मैदानाच्या आतमध्ये. अमरकडे क्षमता आहे आणि यंदाचं वर्ष जर आपण बघितलं, हे सीझन जर बघितलं तर कनाथ फायटर्स बहाडोली ऑलमास्टर पुरस्कृत, तर या संघासाठी मात्र अमरने खूप मोलाचं योगदान दिलंय आणि सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा येतात. इथे प्रफुल्लच्या बॅटमधून हवेमध्ये चेंडू थोडा वेळ आहे, झेल होईल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. बंटी एक अप्रतिम झेलची इथे सांगता होते. धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा. नवीन फलंदाज मिस्टर मंजित कुडू येतोय मैदानाच्या आतमध्ये, आपल्याला बघायला मिळतोय. रवींद्रजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अंकुशजी पाटील सरांना. मंजित कुडू हा एक असा फलंदाज आहे की याच्या नावावर सुद्धा 5 चेंडू आणि 5 षटकार आहेत, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. तुम्हाला मैदानात आता उरलेले चेंडू शिल्लक आहेत 3. चार चेंडू आहेत आणि 4 चेंडूंवर तुम्हाला प्रहार करावे लागतील. आदरणीय प्रकाश पाटील सरांना विनंती करतो की आपण सर मुख्य मंचावर या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळाला. तेजस एक धाव येते. एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचलेल्या आहे 21. 21 धावा. अमर पाटील गोलंदाज असेल तेजस, आणि अमरच्या विरोधात तेजस कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हे बघणं महत्वाचं असेल. सुनीत आणि तेजस हे 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर एका बाजूने आपण बघतोय अमर पाटील बरीच वर्ष झाली बहाडोली संघासाठी मोलाचं योगदान देतोय, तर अपकमिंग यंगस्टार एका बाजूने आपण बघतोय मिस्टर मंजित कुडू. अव्वळेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. अजितजी गावड साहेब यांना विनंती करेन की आपण प्रकाशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. तर तेजस गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमर पाटील मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलं जातंय. वडिश लॉंगनला 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येताना धावसंख्या बघितली आपण तर 23. 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय मिस्टर तेजस चव्हाण. गोलंदाज तेजस बघायला मिळेल. अमर पाटील साठी हा चेंडू होता आणि इथे आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे अमर झेल देऊन बाद होतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा अमरच्या बॅट मधून येताना आपल्याला बघायला मिळाल्या. तर फक्त एकमेव खेळाडू असा होता की साहिल, ज्याच्या बॅट मधून 1 षटकार आला. नाहीतर आज खूप स्ट्रॉंग समजला जाणारा हा संघ पूर्णपणे आपण बघतोय या गोलंदाजांच्या विरोधात थोडासा बॅकफुटवर जाताना आपल्याला बघायला मिळाला. तर विजयासाठी आपण बघितलं तर 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष समोर असेल आणि 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष असताना विनोदजी वैद्य सरांना विनंती करतोय सर आपण पुढे यायचं आहे. अजितजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान केला जाईल. विनोद वैद्य सरांना विनंती करतोय सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तर 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष असेल. काय घडेल या डावामध्ये हे सांगण्यासाठी मी विनंती करेन पुढील धावतं वर्णन करण्यासाठी व्हॉइस ऑफ कार्डी मिस्टर संदीपजी भोईर साहेब इथे जोडले जातील.
आदरणीय सौभाग्यवती शर्मिला श्यामकांत तरे मॅडम इथे उपस्थित आहेत आणि श्यामकांतजी तरे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर या दाम्पत्याला मी विनंती करेन की सर आपण आपला शुभ सन्मान करण्यासाठी अविनाशजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत. तर दोघांनी सुद्धा पुढे यायचं आहे. थँक्यू मनोज. यंगस्टार चषक माकडे 2024 शेवटचा अंतिम दिवस आणि सध्या पाहतोय आपण व्यासपीठावरती सर्व आपले मान्यवर आहेत. या परिसरामधील त्यांचा शुभ सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. व्यासपीठावर सध्या पाहतोय आपण प्रकाश भोईर जे वाडीव गावामधून उपस्थित आहेत. कारण त्यांचं एक भरपूर वेळ त्यांनी या क्रिकेटमध्ये दिला आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या वाडीव टीमला एका बॉलमध्ये 6 धावाची गरज होती तेव्हा त्यांच्या बॅटमधून तो षटकार येताना दिसतोय आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांचा सुवर्ण हा पोळगा देखील आपण पाहतोय मुलगा तो देखील या क्रिकेटमध्ये खूप नावलौकिक कमावतोय. तर वेलकम प्रकाशजी, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये वेलकम असेल. आपण बोलू या मैदानाच्या आतमध्ये जिथे महत्त्वाची मॅच सुरू आहे. 2 संघामध्ये एका बाजूला कनाथ फायटर्स बहाडुले आपला संघ पाहायला मिळतोय जो प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धावा बनवला गेले आहेत. एकूण 23-24 धाबांचं लक्ष्य. NCC सपाळे या पालघर जिल्ह्यामधील माझा आवडता संघ. नेहमीच या संघाला मी सपोर्ट करतोय. तो संघ आपल्या मैदानाच्या पाहायला मिळतोय. सचिनजी पाटील मॅन फ्रॉम जलसार आपण देखील या व्यासपीठावर. पहिला बॉल, पहिलाच बॉल फायनल क्षेत्रामध्ये खेळून काढला. चेंडू जातो वेगाने निघून सीमा रेषा बाहेर आणि बाबूच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस चेंडू 24 धावा, बॉल टू रन. ही महत्वाची मॅच 2 संघामध्ये कनाट फायटर्स बारडोली आणि NCC सपाळे 2 सलामीर आपल्याला पाहायला मिळतात. विनायक म्हणजेच बाबू या नावाने प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल, हा बॉल वेट केलं, वाट पाहिली आणि वाट पाहिली, चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला. पुन्हा एकदा मिळतोय दमदार चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार म्हणजे दोन्ही चेंडू येतात 8 धावा. लक्ष्य आहे 24 धावांचं. राजेशजी तरे जे सल्लागार आहेत त्यांचे शुभ असते आपण सचिनजी तरे यांचा शुभ सन्मान, सचिन पाटील यांचा शुभ सन्मान करतोय व्यासपीठावरती. कारण आज आमच्याकडे वेळ कमी आहे, कारण आज फायनल दिवस या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा आज आपल्या दिवसामध्ये या दिवसामध्ये संपवायची आहे. यंगस्टार चषक 2024 माकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि भरपूर मेहनत या 41 जणांनी केलेली. हा बॉल चांगला होता, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव नक्कीच मिळेल. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते विनायकला आणि तो जाऊन पोहोचतोय 3 चेंडूमध्ये 9 आणि आपल्या संघाला देखील नेऊन पोहोचतोय 3 चेंडूमध्ये 9 या आकड्यावर. धावा कमी झाल्यात. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती कनाथ फायटर्स बारडोली टीमला ती सुरुवात झाली नाही का? कारण होतं की NCC सपाळे संघाची उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी पुढे फक्त 23 धावा करू शकला बारडोलीचा संघ आणि 24 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. जबरदस्त टुर्नामेंट, जबरदस्त हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील बॉल, सुरेख लाईन, अप्रतिम 30 चेंडू पाहायला मिळाला आहे. बॅकफुट जाऊन पंच करायचा होता, जमला नाहीये. चेंडू जातो निर्धार स्वरूपात निघून. चार चेंडूचा खेळ संपलाय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल अमरदीप जलसार बी आणि बप्पा मोरिया विठ्ठलवाडी. या लवकर आपण टॉससाठी हलक्या हाताने खेळून गेलाय. कारण पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार येताना दिसतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 5 चेंडूचा खेळ संपला, 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 14 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टार चषक 2024 माकणे गावातील प्रेझेंट आणि 41 जणांची मेहनत घेतली. ती मेहनत आज कारण म्हणतात ना की ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो सुवर्ण क्षण. इथे विनायक बाबू आहे. अलंग द कार्पेट खेळून गेला. डीप मिडविकला जातो चेंडू. 1 धाव मिळेल त्याला आणि त्याचा संघ जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद झिंदाबाद 11 धावा.
त्यानंतर आपण पाहतो व्यासपीठावर सौभाग्यवती मनाली मिलिंद पाटील आणि त्यांच्यासोबत मिलिंदजी पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करतो. कारण दाम्पत्यांचं सत्कार होणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट जर आपण 10 वर्ष मागे गेलो तर या क्रिकेटमध्ये महिला वर्ग उपस्थित नव्हता, परंतु त्यानंतर महिलांचा सहभाग देखील या स्पर्धेमध्ये या क्रिकेटमध्ये झालेला आहे. सचिनजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2005 रुपयांचं आर्थिक सहाय्य मॅन फ्रॉम जलसार 2501 म्हणजे 2501 रुपयांचं आर्थिक सहाय्य येताना दिसतंय मॅन फ्रॉम जलसार. थँक्यू सचिनजी, असं सहकार्य आमच्या या स्पर्धेला करावं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न विनायक बाबू. जर सरळ बॅटने धावा येत असतील तर तुम्ही हा आगळा वेगळा प्रकार का करता असा प्रश्न संदीप भोईला पडला. गोलंदाज नाव सांगा बहालवाल टीम. अक्षय पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 11. अजूनही आपण पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच तितकीच महत्वाची असणार आहे. अमरदीप जलसार बी आणि बप्पा मोरिया विठ्ठलवाडी आलेले आहेत. आपण नाणेफेक करून घेऊया. अजित गावड यांचे शुभ असते आपण नाणेफेक करून घेतो. कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण आपण अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेच्या पोहोचतोय. आणि एक दाम्पत्य आपल्याकडे उपस्थित आहेत. मिलिंदजी पाटील आणि सौभाग्यवती त्यांच्या आहेत उपस्थित. आणि गीता ताईंना आपण विनंती करूया की आपण या दाम्पत्याचं आपण यथोचित ते स्वागत सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. वाईटचे संकेत येत आहेत कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस जवळपास आपण पाहिलं तर घड्याळाचा काटा आम्हाला दर्शवतो की 4 बाजून 40 मिनिटे झालेले आहेत आणि 6 नंतर अंधारचा सावट या मैदानावर येणार काही शंका नाही आहे. उजव्याशीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. वाईटचे संकेत येतात कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. ज्या धावा लागायला हव्या होत्या त्या धावा लागल्या गेल्या नाही आहेत. अजून एक वाईटचे संकेत. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत होती भर. धावा होत्या एकूण 14. 10 धावांची आवश्यकता असेल. पुढील मॅच रंगेल. जलसार विठ्ठलवाडी. हा बॉल पाहिला तर शफल झाला होता ऑफ स्टंपवर. इथे शुभ सन्मान केला जातोय या दाम्पत्याचा. मिलिंदजी पाटील सध्या सभासद आहेत या कमिटीवरती आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती देखील पाहायला मिळतात. कारण महिला देखील आता क्रिकेटमध्ये कमी नाही आहेत आणि त्यांचा देखील तितकंच मोलाचा साथ असेल. कारण महिला पूर्ण जे घर सांभाळायचं काम करतात आणि जर आपण कुटुंब प्रमुखाचा विचार करता सर्व घराची कुटुंबाची ती भूमिका घेतात, जबाबदारी घेतात. कमांडचं काम कर त्यांच्याकडे आणि सर्व खर्च कसा करावा त्याचं काम या महिलांकडे असते. त्याच्यामुळे या महिला वर्गांना देखील आम्ही मानाचा मुद्रा देतोय. सध्या आपण पाहतो या शिवसंग्राम ग्रुप माकणे आनंदजी तरे यांचं शुभ आगमन. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम आमच्या या यंग स्टार चषक माकडे 2024 फायनलचा दिवस. आज भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यांच्या माहितीसाठी NCC सपाळे आणि कनाथ फायटर बहाडुली या संघामध्ये चाललेला हा क्रिकेटचा मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेचे आपण पोहोचतोय. लक्ष्य आहे 24 धावांचं. 14 धावा सध्या फलकावरती आहेत. वेलकम सर. जबरदस्त टुर्नामेंट आणि जबरदस्त कार्य केलंय. अप्रतिम उल्लेखनीय काम आपण पाहतो. 6 सीटर जे आपण चॅनल पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट पश्चिम काय केलं. अचूक कलेक्शन आणि फलंदाज झाला बाद. किरण गुरुद्वा अनेक या टेनिस क्रिकेट मधला हिरा ज्याला समजलं जातं. या पालघर जिल्ह्याची एक शान म्हणून ज्याला समजलं जात आहे. अनेक मोठे मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या बॅटने बॉलने केली कमाल. पण आज जास्त काही करू शकलं नाही. परंतु त्यांच्या संघासाठी अजूनही संधी आहे. कारण लक्ष्य आहे 24 धावांचं. 14 धावा झाल्या. 10 धावांची गरज आहे. उरले 13 बॉल. 13 बॉलमध्ये अजून 10 धावांची गरज म्हणजे बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आत NCC सपाले आणि कनाथ फायटर बहाडुली या 2 संघांमध्ये चाललेला क्रिकेटचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच त्या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही संघ करतात प्रयत्न स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. पण मी म्हटलं की जो करेल अथक परिश्रम,
जो करेल चांगला खेळ, जो दाखवेल त्याची गुणवत्ता, जो करेल स्वतःला सिद्ध, तो होईल आज प्रसिद्ध. शुभम आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभम आणि विनायक आहे. बाबू 6 चेंडूमध्ये तो 11 धावांवरती खेळतोय आणि बाबू आहे तोपर्यंत NCC सपाले मॅच मध्ये आहे. एक हलक्या हाताने खेळून काढलाय. बाबूला स्ट्राईक वर आणलं जात आहे. एक धाव मिळते म्हणजे 2 षटकांचा यथोचित खेळ संपन्न होतोय. प्रत्युत्तरात आपण पाहतोय NCC सपाले 24 धावांचा पाठला करताना 2 षटकामध्ये झाल्या त्या एकूण 15 धावा. आता 12 चेंडूमध्ये हवे तर 9 धावा. कारण हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तत्वे आपण वळूया डीजे कडे, ऐकूया सिद्धिविनायक म्युझिक या ना आणि नंतर येऊया या महत्वाच्या NCC आणि बहालूलच्या मॅच मध्ये. तुषारजी देवानंद गरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,555 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि त्यांचं शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेमाध्यमातून श्यामकांत तरे जे अध्यक्ष आहेत या मंडळाचे आणि त्यांचे मामा देखील आहेत, म्हणजे नातं आहे म्हणून त्यांना यावं लागेल आणि चांगली भरीव देणगी देखील द्यावी लागेल. इथे आम्ही मॅचकडे वाटचाल करतोय. कॅमेरामॅन आपण व्यासपीठाला कव्हरेज करा. आमच्या नजरा मात्र मैदानाच्या आत आहेत कारण या 2 संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. असंच प्रेम, असंच सहकार्य प्रत्येक वर्षी या यंग स्टार चषकाला आपण करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, युवा प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात या परिसरामधून. आता धावांची गरज, सरळ बॅटचा वापर आणि ते काय झालं की झेल ड्रॉप पकडा क्या जिंका मॅच. मॅच मध्ये जोपर्यंत शेवटची धाव परिपूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठलाही संघ जिंकत नाही. नेहमी तुम्ही स्वतःला रेस मध्ये ठेवा. ती रेस तुम्हाला सतत सांगेल की ही रेस संपली नाहीये. का? कारण तू अजून जिंकलेला नाहीये. कारण येणारा शेवटचा क्षण कदाचित तुझ्या कानात येऊन सांगेल की यस टायगर जिंदा आहे, तू अजून जिंकू शकतोय, तू करू शकतोय, तू लढू शकतोय. ती भूमिका नेहमीच तुम्ही ठेवायला हवी. 19 धावा, 5 धाब्याची आवश्यकता. हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळून गेलाय, जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? त्याचं उत्तर मिळतंय यस. एका धावे समाधान NCC सपाले मानतोय. धावसंख्या होते या सिंगल 20. आता गरज आहे 9 बॉल आणि 9 चेंडूमध्ये 4 धावांची. काय एका बिगिटने NCC सपाले एक चांगला फिनिश करून या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. चांगलं कार्य केलंय. विनायक अजून मैदानाच्या आत आहे आणि विनायक आहे तर यस तो बिगिट येणार. प्रयत्न झाला होता चेंडू जातोय शॉर्ट फाईन ठिकाणून डीप फाईन मध्ये. एकच धावा समाधान मानतात. त्यांना माहिती की मॅच आपल्या हातामध्ये आहे. 9 चेंडू आपल्या जवळ आहे. 4 धावा आपल्याला करायची आहेत. त्यातील 1 धाव ऍड झाली, 1 धाव चेंडू कमी झाला म्हणजे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 3 धावा. जबरदस्त टुर्नामेंट. आणि मी म्हटलं की जेव्हा हे सर्व यंगस्टर उतरतील ना तेव्हा या मैदानाच्या चहूबाजूने तुम्हाला प्रेक्षकांची दाट गर्दी पाहायला मिळतील. आणि तेच आज रविवारचा दिवस असल्यामुळे या माकणीच्या मैदानावरती या सर्वांचा प्रेक्षकांचा दाट गर्दी होताना दिसत आहे. कारण ते दर्दी आहेत म्हणून इथे त्यांनी गर्दी केलेली आहे. 3 धावाची गरज. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक निवडला गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्र आणि काऊ कोणत्या ठिकाणी आहे. सरळ सीमारेषेजवळ जाणारा चेंडू सरळ हातामध्ये. विकेटचं पतन. अजून खेळ संपलेला नाहीये. शिवसंग्राम ग्रुप ज्यांनी या मंडळाला 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलंय. 11,111 आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संजयजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना तो मान सन्मान देतो. बघा
आज देणगीदारांची, कारण म्हटलं की आज शेवटचा दिवस आहे. आज क्षेत्ररक्षक, फलंदाज, त्यानंतर या स्पर्धेला इथे हातभार लागणार मोठ्या प्रमाणात आहे, तो लागलेला आहे. आणि या सर्व देणगीदारांचं नक्कीच आम्ही मनापासून, हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय की आपण आहात म्हणून ही स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने भरवू शकतोय. 3 धावाची गरज. फुलटॉस बॉल खेळून गेला तो क्षेत्ररक्षक आहे. यस, आपण झेल सुटला गेला आणि इथे पाहतो चेंडू आउट.